नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई मॅडम यांना प्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा देते। नमस्कार मॅडम। नमस्ते। प्रथम आपला परिचय आणि आपल्या कार्याची थोडक्यात माहिती द्या। मी मनीषा देसाई शिंदे, मी सध्या सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर इथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहे। 2002 पासून मी शासकीय सेवेत आहे आणि आता जवळपास 22 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामध्ये मी कार्यरत आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये सप्टेंबर 2020 पासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन या विभागात या पदावर मी कार्यरत आहे। आपल्या प्रशासकीय प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। मी 2002ला या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आले। त्याच्यापूर्वी मी कोल्हापूर महिला सहकारी बँकेमध्ये कार्यरत होते। त्याच्या पण अगोदर सीडॅक हे जे कॉम्प्युटरमधली संगणक प्रशिक्षणामधली संस्था आहे, त्यांचं कोल्हापूरला एक सेंटर होतं, त्या सेंटरमध्ये पण मी काम करत होते आणि त्याच्यानंतर 2002 पासून मी या सेवेत आलेली आहे। सुरुवातीला महाराष्ट्र विकास सेवा गट ब म्हणून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता पदोन्नती होत होत मी सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी या पदावर कार्यरत आहे। या माझ्या 22 वर्षाच्या सेवेमध्ये मी बालविकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी, त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अशा ग्रामविकास विभागाकडच्या विविध पदांवर काम केलेलं आहे। मध्ये काही दिवस मी ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेला प्राचार्य म्हणून पण कार्यरत होते। त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर सुद्धा मी काही दिवस कार्यरत होते। अशा ग्रामविकास विभागाकडच्या विविध पदांवर मी गेल्या 22 वर्षामध्ये माझं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये माझ्या या पूर्ण कारकिर्दीत मी काम केलेलं आहे। तर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात तुमच्या भूमिकेबद्दल प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? सामान्य प्रशासन विभागाचा तसा लोकांशी संबंध फार कमी येतो, म्हणजे जनतेशी संबंध फार कमी येतो। हा जो विभाग आहे हा कर्मचाऱ्यांशी संबंधित विभाग आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचे आज कार्यरत असलेले जवळपास 12,000 कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांचे ते नोकरीत आलेल्या दिवसापासून ते सेवानिवृत्त होणं आणि त्या दरम्यानची त्यांची सगळी सेवा, म्हणजे त्यांच्या सेवेतले त्यांच्या सेवा पुस्तकं असतील किंवा त्यांच्या रजा असतील किंवा त्यांची मेडिकल बिलं असतील किंवा त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील किंवा त्यांचे प्रमोशन्स असतील, या सगळ्या गोष्टी माझ्या विभागाशी संबंधित आहेत आणि माझ्या विभागामार्फत त्या केल्या जातात। आज मी अभिमानानं सांगू इच्छिते की माझ्या विभागाकडून प्रत्येक सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची पेन्शन जी असते, म्हणजे 2005 पूर्वीचे जे कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना आणि काही कर्मचाऱ्यांना DCPS असेल तर ते कर्मचारी जर मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन अशा 2 प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन दिलं जातं। तर माझ्या विभागाकडे आज आमच्याकडनं मयत झालेले, आमच्या सेवेत असताना मयत झालेले किंवा सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनाचं एकही प्रकरण या जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित नाही। सर्व सेवानिवृत्त झालेल्या किंवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन दिलं जात आहे। त्याचबरोबर जेवढे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर लगेचच, म्हणजे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना तर सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या पूर्वीच आम्ही त्यांचे पेन्शन आणि त्याच्या रिलेटेड जे काही सगळे बेनिफिट्स आहेत, पेन्शनरी बेनिफिट्स, मग त्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी असेल, विमा असेल, हे देण्याचा प्रयत्न करतो। जवळपास 90% कर्मचाऱ्यांना त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी हे सगळे बेनिफिट्स देतो। काही कर्मचाऱ्यांचे मात्र हे बेनिफिट्स राहतात, ते त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता होत नाही यासाठी राहिलेले असतात। आणखी एक गोष्ट मला या निमित्ताने सांगावीशी वाटते की जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी त्याचं पाठपुरावा करणारी यंत्रणा सुद्धा माझ्या विभागामार्फत राबवली जाते। त्यामुळं ग्रामपंचायत विभाग वगळता इतर सर्व विभागांकडून येणाऱ्या ज्या काही सामान्यांच्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण आम्ही वेळेत करतो आहोत। दिलेल्या मुदतीमध्ये त्यांना उत्तर देतो आहोत, किमान त्यांना अंतरिम उत्तर तरी आमच्याकडून दिलं जात आहे। त्यामुळं तक्रारींचं प्रलंबित असण्याचं प्रमाण देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे।
महिला अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत येताना तुम्हाला कोणती प्रमुख आव्हाने आली आणि त्यावर तुम्ही कसं मात केलं? मी ग्रामविकास विभागामध्ये काम करते. आता आमच्याच बरोबरीने ग्रामीण पातळीवर काम करणारा विभाग आहे महसूल विभाग. पण महसूल विभागामध्ये बऱ्याच वर्षापासून महिला अधिकारी कार्यरत होत्या आणि त्यामुळं लोकांना अधिकाऱ्याच्या खुर्चीवर महिलांना बघायची सवय होती. पण ग्रामविकास विभागामध्ये गटविकास अधिकारी या पदावर खूप कमी महिला, मी ज्यावेळेला 2002मध्ये सेवेत आले त्यावेळेला खूप कमी महिला कार्यरत होत्या आणि त्यामुळं गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर महिला अधिकाऱ्याला बघायची ग्रामीण भागातल्या लोकांना तरी किमान सवय नव्हती. त्याच्यामध्ये ग्रामीण पदाधिकारी सगळेच आले, म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच आले, सदस्य आले, पंचायत समिती सदस्य आले, जिल्हा परिषद सदस्य आले, अगदी आमदारही आले. आणि मग त्यामुळं थोडा एक त्यांचा माइंडसेट होता की बाईला कसं जमेल, कारण हे काम सहजासहजी होण्यासारखं नाही. शासनाच्या जितक्या काही योजना आहेत त्यातल्या जवळपास 70% योजना ह्या ग्रामपंचायतीमार्फतच राबवल्या जातात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. मग अशा योजना राबवताना जर पुरुष अधिकारी असेल तर तो आम्हाला सोयीचा आहे, अशी थोडीशी मानसिकता लोकांमध्ये होती. पण मला एक सांगावंसं वाटतं की महिला अधिकारी ह्या खूप जेन्युइनली काम करतात. त्यांना अडचणी अशा येतात की लोकांना त्यांना ॲक्सेप्ट करणं फार अवघड जातं, कारण बाकीच्या कुठल्याही सेटलमेंट्समध्ये महिला अधिकारी बसत नाही, जे पुरुष अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना सोयीचं वाटतं. पण एकदा त्या महिला अधिकाऱ्याचा प्रामाणिकपणा किंवा काम करण्याची तळमळ किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किंवा त्या तालुक्याच्या बाबतीत, त्या जिल्ह्याच्या बाबतीतली चांगलं काहीतरी देण्याची धडपड बघितली तर तिथे नक्कीच सहभाग आणि लोकांचा प्रतिसादही मिळतो. मला माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये गटविकास अधिकारी म्हणून तालुक्यातल्या लोकांचा इतका उदंड प्रतिसाद मिळाला की मी महिला अधिकारी असूनही काम करू शकते ह्याच्यावर लोकांचा चांगला विश्वास बसला. आणि आता तर खूप क्षेत्रामध्ये महिला आहेत. माझ्याकडच्या या ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र विकास सेवेमध्ये सुद्धा बऱ्याच महिला अधिकारी कार्यरत आहेत आणि एक खूप चांगल्या प्रकारे महिलांची काम करण्याची पद्धत लोकांमध्ये रुजली आहे. त्यामुळं मागणीसुद्धा महिला अधिकाऱ्यांची बऱ्याच प्रमाणावर होत आहे. हा एक पॉझिटिव्ह चेंज सध्या आहे. सामान्य प्रशासन विभागात महिलांसाठी कोणते विशेष उपक्रम आणि योजना राबवण्यात येतात, त्यांच्या महिलांच्या सशक्तीकरणावर कसा परिणाम होतो? मी मगाशी सांगितलं मॅडम की माझ्याकडे कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने जास्त याच्यामध्ये योजना राबवतो. पण माझे जे काही महिला कर्मचारी आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या जवळपास 50% महिला कर्मचारी आहेत. आतापर्यंत महिला कर्मचारी ह्या सोयीचं पोस्टिंग किंवा सोयीची पदस्थापना याच्या पुरत्या मर्यादित राहत होत्या. बरेचसे त्यांचे विषय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचत सुद्धा नव्हते. मी आल्यानंतर एक सुरू केलं होतं की प्रत्येक पावसाळ्यामध्ये 4 महिने ज्या वेळेला फील्डवर आम्ही जाऊ शकत नाही, पावसामुळं म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे, तर त्यावेळेला आम्ही मान्सून अभियान राबवलं होतं. याच्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा खूप चांगला सहभाग आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये मग आमचं रेकॉर्ड सॉर्टिंग असेल किंवा आलेल्या तक्रारींचं निर्गत करणं असेल, तर महिला अधिकाऱ्यांवर जास्तीत जास्त जबाबदारीची टेबल देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता आणि त्याला त्या महिला कर्मचारी खूप चांगल्या रिस्पॉन्ड केलेल्या आहेत. दुसरं, आमच्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्यामध्ये महिलांचा सहभाग खूप कमी होता. आता मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरू केला आलेल्या वर्षापासून 2021 पासून, आणि आता महिलांचा सहभाग खूप वाढता आहे. पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने जवळपास 50% महिला कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील याच्यामध्ये उतरत आहेत. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं सहभागी होणं हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि पूर्वी संघटनेमध्ये फक्त महिला प्रतिनिधी नावापुरत्या असायच्या, पण आता कर्मचारी संघटनांमधून महिला प्रतिनिधी कर्मचारीसुद्धा या बाबतीत त्यांची मतं मांडण्यासाठी आग्रही आहेत. एक महिला अधिकारी असल्यामुळं बऱ्याचदा असं व्हायचं की कर्मचाऱ्यांना वाटायचं की आपले काही जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे महिला म्हणून काही अडचणी आहेत तर त्या जाऊन कशा बोलाव्यात पुरुष अधिकाऱ्यासमोर. तर त्यामुळं मी असल्यामुळे एक सोय महिला कर्मचाऱ्यांची झाली की त्यांना त्यांच्या कुठल्याही अडचणींच्या बाबतीमध्ये मोकळेपणाने माझ्याशी बोलता आलं. त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा कमी झालेले आहेत. त्यांच्या रजांचे विषय असतील किंवा त्यांच्या प्रमोशनचे विषय असतील किंवा काही महिला कर्मचाऱ्यांना जबाबदारीच्या पदांवर काम करण्याची इच्छा असेल तर त्यासुद्धा आता जबाबदारीने काम करतायत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह सपोर्ट त्यांना माझ्याकडून नेहमीच मिळालेला आहे. युवतींना आणि विशेषतः प्रशासकीय सेवेत येऊ इच्छार महिलांना तुम्ही कोणता संदेश द्याल? माझं एक स्पष्ट मत असं आहे की प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी तुम्ही प्रयत्न जरूर करा. त्याच्यासाठी तुमचा फुल्लेस्ट पोटेन्शियल तुम्ही द्या. पण
प्रशासकीय सेवा हे एकमेव ध्येय असू नये. कारण आज जर प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची परिस्थिती बघितली तर एका पदासाठी 10-10 हजार जवळपास मुलं त्या स्पर्धेसाठी कॉम्पीट करतात. आमच्या आता जिल्हा परिषद सरळ सेवेच्या ज्या वेळेला परीक्षा झाल्या त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर मुलांनी फॉर्म्स भरले होते आणि मग त्यातून येणारं जे फ्रस्ट्रेशन असतं ह्याच्यामध्ये पास नापास हा विषयच नसतो. ह्याच्यामध्ये जर तुमचा कट ऑफ लाईन 95ची असेल आणि तुम्हाला 94 मार्क पडले तर तुम्ही तिथं डिस्क्वालिफाय होता, भले ते 94 मार्क 80% 90% जात असतील तर. त्यामुळं एक कुठलं तरी प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्ही घ्या ज्याच्या आधारे तुम्ही व्यवसाय करू शकाल किंवा स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल. कोणताही व्यवसाय करण्यामध्ये कमीपणा बाळगू नका. एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल आणि त्याच वेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला तितकं फ्रस्ट्रेशन येणार नाही. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं असं बघितलं जातं की पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं नाही, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं नाही, तर ती मुलं फ्रस्ट्रेट होतात. मग आपल्याला शाळा कॉलेजच्या शिक्षणांमध्ये खूप चांगले मार्क असतात, 90% 95% मार्क आहेत आणि इकडे आपण पास होत नाही आहे, तर मग मी कुठेतरी कमी पडतोय किंवा माझं काहीतरी चुकतंय, अशातनं फ्रस्ट्रेशन येणं आणि मग त्याच्यातनं काहीतरी चुकीच्या घटना घडणं हे प्रकार फक्त स्पर्धा परीक्षेचा पाठपुरावा करणाऱ्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. माझ्या मुलींना सगळ्यांना सांगणं हे आहे की एकतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करा, त्याच्यासाठी जे विषय स्कोरिंगचे आहेत त्या विषयांची तयारी आधीपासून करा, पण त्याचबरोबर एखादं ज्यातनं तुम्हाला व्यावसायिक उत्पन्न मिळू शकेल असा एखादा व्यवसाय जो तुम्ही करू शकाल असं एखादं व्यावसायिक प्रशिक्षण करा. आत्ता जगाची जी गरज आहे ती ओळखा आणि त्याच्यानुसार तुमची ट्रेनिंग्स करा. फक्त स्पर्धा परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करून राहू नका. महिलांसाठी महिला दिनानिमित्त काय संदेश द्या तुम्ही? महिलांनो, पहिल्यांदा स्वतःसाठी वेळ द्या. आपण आपल्या घराचं, मुलांचं, नवऱ्याचं सगळ्यांचं करतो, पण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. साधारण पूर्वी 50 नंतर 60 नंतर जे आजार महिलांना व्हायचे ते आता 40शीत व्हायला लागले. पूर्वीच्या बायका थोडा वेळ दुपारचा वेळ का असेना आपल्यासाठी द्यायच्या म्हणजे जाणीवपूर्वक काढायच्या नाहीत, पण घरातल्या सगळ्या बायका दुपारी एकत्र बसणं, गप्पा मारणं हे विषय व्हायचे. आता आपण फक्त व्हॉट्सॲपवर आणि इतर सोशल मीडियामधनं आपल्या मैत्रिणींशी किंवा आपल्या छंदाशी कनेक्ट राहतो. स्वतःसाठी थोडा वेळ द्या. दिवसातला किमान 1 तास स्वतःसाठी काढा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकाल. तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या आवडत्या विषयाच्या संदर्भातले जे काही क्लासेस असतील किंवा काय असेल तर त्याला तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकाल. म्हणजे सगळंच व्हर्च्युअल करणं हे चुकीचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या मुलांकडनं किती अपेक्षा ठेवाव्यात ह्याच्या बाबतीत सुद्धा थोड्याशा मर्यादा घालणं आवश्यक आहे. आपण ज्या गोष्टी करू शकलो नाही त्या सगळ्या गोष्टी आपण मुलांकडनं करायची अपेक्षा करतो, पण आता स्पर्धा पण वाढलेली आहे. त्यामुळं एक गोष्ट महत्त्वाची की स्वतःसाठी वेळ द्या आणि आपल्या मुलांकडनं आपण करू शकलो नाही ह्या अपेक्षा करण्यापेक्षा त्याची कपॅसिटी ओळखा आणि तिला किंवा त्याला जे करता येण्यासारखं आहे त्या बाबतीमध्ये त्याला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. नक्कीच तुमची मुलं काहीतरी चमत्कार करून दाखवतील. तर आज आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई मॅडम यांच्याशी संवाद साधला. तर धन्यवाद मॅडम. थँक्यू.